नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. शेतात पेरणीच्या कामाला जोर आला आहे. पण अशातच जालन्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेतात काम करत असताना वडिलांना विजेचा शॉक लागला आणि बाजूलाच खेळत असलेली 10 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा बापाच्या अंगावर कोसळले. या तिघांचाही विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील वरुड नावा गावात ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विनोद मस्के, वय वर्ष 32 असं मयत वडिलांचं नाव आहे. तर 10 वर्षीय श्रद्धा आणि 7 वर्षीय समर्थ अशी मृत्युमुखी पडलेले चिमुरड्यांची नावं आहेत. विनोद मस्के हे त्यांच्या शेतात मल्चिंग पांगवत होते. यावेळी त्यांना उघड्या असलेल्या वायरमुळे शॉक लागला. यावेळी त्यांच्या बाजूला खेळत असलेले श्रद्धा आणि समर्थ हे दोघे चिमुरडे बाबांसाठी पिण्यासाठी पाणी घेऊन आले होते. वडिलांना विजेचा शॉक लागला याची या चिमुरड्यांना अजिबात कल्पना नव्हती. पुढे येताच त्यांनाही विजेचा शॉक लागला. विजेचा धक्का बसल्यामुळे श्रद्धा आणि समर्थ हे दोन्ही चिमुरडे वडिलांच्या अंगावर कोसळले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी या तिघांनाही जालन्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य घाटी रुग्णालयात दाखल केलं. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत घटनेचा पंचनामा करून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास तालुका जालना पोलीस हे करीत आहे. या घटनेमुळे वरुड नावा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.